हरिश्चंद्र लहानपणापासूनच शाडूच्या मूर्त्या बनवतात। यासाठी त्यांनी काही प्रशिक्षण घेतलं नाही, पण आपली ही कला सर्वत्र पोहोचावी म्हणून ते जानेवारी ते मार्च महिन्यात इथं मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देतात। यात शाडूच्या मूर्तीपासून ते रबरच्या मॉडेल मेकिंग पर्यंत सर्व प्रकार शिकवले जातात। रबर लावल्यानंतर ते 1 तासानं वाळले तर नंतर 6-7 हात मारून त्याच्यावर प्लास्टरची डाय पाडून ती डाय तयार होते। झोये अमरापूरमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू म्हणजे इथल्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा, पण याचा परिणाम उलटच झालाय। महाराष्ट्राबाहेरही आता मूर्तीचं डुप्लिकेशन सुरू झालंय। डुप्लिकेशन विरोधात कायद्यानं काहीच करता येत नाही, त्यामुळे गावकरी वैतागलेत। 10 ट्रक नेणारा माणूस 2 ट्रक न्यायचा आणि तिथे जाऊन आम्ही बघितलं की म्हटलं ह्या माणसाने 2 ट्रक नेले, 10 ट्रक का नाही नेले। तिथे जाऊन सुरतमध्ये आम्ही बघितलं तर सुरतमध्ये अशी पोझिशन आहे की आमच्या प्रतवर त्यांनी झेरॉक्स मारून 300-500 मूर्त्यापर्यंत बनवलेल्या आहेत। गणपतीच्या मूर्तींचं जरी डुप्लिकेशन होत असलं तरी मॉडेल ट्रेनिंग न थांबवण्याचा निर्णय इथल्या गावकऱ्यांनी घेतलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट उदय शिवूडकरसह प्रीती खान, IBN लोकमत, पेण।